कुरुक्षेत्रामध्ये कौरव आणि पांडव एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. वीर, महावीर, अतिरथी, महारथी असे दोन्ही बाजूला आहेत. रणधुमाळी चालू झाली आहे. रणवाद्यांनी आसमंत भरलेला आहे. बऱ्याचशा वीरांनी शंख वाजवले आहेत. त्याच्यामुळे युद्धाची सुरुवात आता होणारच आहे. तेव्हाच अर्जुन कृष्णाला म्हणतो की कृष्णा, माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन जा. मला बघायचंय की माझ्याशी युद्ध करण्यासाठी कौरवांमध्ये कोण कोण आहेत, कोण कोण अतिरथी महारथी आहेत ते बघायचं. कृष्णाला जरा शंका येते की अर्जुनाच्या मनात हे ह्या क्षणाला काय आलं, पण तो रथ घेऊन जातो. आणि अर्जुन जेव्हा बघतो की कौरवांच्या सैन्यामध्ये त्याचेच गुरु आहेत, त्याचेच बंधू आहेत, त्याचेच कितीतरी नातेवाईक आहेत, त्याच्यामुळे तो व्यथित होतो आणि तो शस्त्र टाकतो आणि त्याच्यानंतर मग भगवद्गीतेचा उपदेश चालू होतो. हे कृष्णाने बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने अर्जुनाला सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला युद्धासाठी उद्युक्त करतात ते. आणि भगवद्गीतेचा मेन कारण काय याच्यामध्ये की अर्जुनाला सांगायचं आहे की तू ह्या क्षणी जे शस्त्र टाकतोयस ते चुकीचं आहे आणि युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. असं सांगत सांगत आपण बघितलं कर्मयोग, ज्ञानयोग, ज्ञान विज्ञान योग अशा बऱ्याचशा गोष्टी, ब्रह्म म्हणजे काय अशा बऱ्याचशा गोष्टी कृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या आहेत. आणि असं करत करत आपण 8व्या अध्यायापर्यंत आलो. अक्षर ब्रह्मयोग या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने 7 प्रश्न विचारले होते की ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत, अधिदैवत आणि अधियज्ञ म्हणजे काय. हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण गेल्या अभ्यास वर्गात बघितली. आणि शेवटचा जो प्रश्न होता की अंतकाली स्मरण ठेवून भगवंताशी कसं एकरूप होता येईल, या प्रश्नाकडे आता अर्जुनाचा रोख वळतो. आता विचार करण्याची गोष्ट आहे की अर्जुनाला हा प्रश्न का पडला. तर इथे आतापर्यंत भगवद्गीतेच्या उपदेशांमध्ये 2 गोष्टी होतात. एक गोष्ट होते की आता युद्ध अटळ आहे. लाखोंच्या संख्येमध्ये दोन्ही बाजूला सैन्य आणि दोन्ही बाजूला अतिशय महावीर पराक्रमी योद्धे आहेत. त्याच्यामुळे काही युद्ध चालू झाल्यावर काही वेळातच, काही दिवसातच इथे प्रेतांचा खच पडणार आहे, इथे मृत्यूचं तांडव होणार आहे. हे सगळं अर्जुनाला दिसतंय. अर्जुनाला माहितीये की कृष्ण माझ्या बाजूला आहे, त्याच्यामुळे माझा या युद्धात विजय तर होणारच आहे. पण विजय समजा नाही झाला, मी लढता लढता मेलो, तर इथे मृत्यू पण होऊ शकतो किंवा अजून काही वर्षांनी विजय झाला, संपूर्ण पृथ्वीचं राज्य मिळालं, थोड्या दिवसांनी, थोड्या वर्षांनी परत मृत्यू तर अटळच आहे. तर ही मृत्यूची जाणीव अर्जुनाला होते. तर अर्जुन मृत्यूला घाबरतोय का? अजिबात नाही. अर्जुनाने बरीचशी युद्ध केली आहे, तो अतिशय महावीर आहे. मग हा प्रश्न का विचारतो अर्जुन? तर हळूहळू काय होतंय, अर्जुनाला समजतंय की हा कृष्ण आणि हा उपदेश हे काहीतरी वेगळंच आहे. हा माझा बंधू, सखा, मित्र एवढाच नाहीये. हा कृष्ण म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे सांगितलंय, जे परब्रह्म आहे, त्या निर्गुण निराकार परब्रह्माचा सगुण साकार आकार आहे. त्याच्यामुळे हा कृष्ण म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. कृष्ण म्हणजे माझा नुसता मित्र नाहीये. मला सगळ्या गोष्टी समजावून सांगणारा आहे, मला समजावून घेणारा आहे, माझा कर्ता आहे, नवे नवे या विश्वाचा कर्ता आहे. त्याच्यामुळे असा जो कृष्ण आहे याचा वियोग मृत्यूनंतर होऊ नये अशी दुर्दम्य इच्छा अर्जुनाला झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जीव अतिशय कासावीस झालेला आहे. म्हणून अर्जुन त्या कृष्णाला हे प्रश्न विचारतो की मृत्यूनंतर सुद्धा तुमच्याशी एकरूप कसं होत आहे. हा प्रश्न ऐकल्यावर पहिल्यांदी कृष्ण म्हणतो की तुला अंतकाळी स्मरण करून माझ्याशी एकरूप व्हायचं असेल तर त्याच्या आधी तुला मृत्यूचं स्वरूप काय ते तुला कळायला पाहिजे, की मृत्यू होतो माणसाचा म्हणजे काय होतं हे तुला नीट समजून घ्यायला पाहिजे. ते म्हणतात, पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला तरी उदक काय फुटे. म्हणजे एका समुद्रामध्ये जर आपण पाण्याने भरलेला घट ठेवला, त्या घटामध्ये पाणी आहे. समुद्रात टाकल्यावर, अथांग सागरात टाकल्यावर तो घट सुद्धा पाण्यामध्येच आहे. पुढे मागे समजा दैवगतीने तो घट फुटला, तर मग काय होतं? त्या घटाचा जो आकार आहे, तोच फक्त नाश होतो. पण त्यातलं जे पाणी आहे, ते समुद्राच्या पाण्यातच मिळालं. त्याच्यामुळे त्या पाण्याचा नाश झालाय का? नाही. ते पाणी आहे तसंच आहे. उलट ते पाणी ज्या पाण्याचा अंश होतं, त्या मोठ्या पाण्यामध्ये, त्या अथांग सागरामध्ये मिळून गेलेलं आहे. अजून एक ते उदाहरण देतात. ना तरी सर्प कवच सांडिले, का उबारेनी वस्त्र फेडिले, तरी सांग पा काय मोडिले, अविवा माझी. जेव्हा साप आपली कात टाकतो, आपली त्वचा टाकतो,
तेव्हा काय होतं, तो जुनी त्वचा टाकतो आणि मग त्याला नवीन त्वचा येते. त्याचप्रमाणे आपल्याला जर गरम होत असेल, खूप उष्णतेने, उकाड्याने आपण जर कपडे काढले, दुसरे कपडे घातले, तर काय होतं? फक्त कपडे बदलतात. साप जेव्हा कात टाकतो किंवा आपण जेव्हा कपडे बदलतो, तेव्हा त्या मूळ अवयवामध्ये, त्या शरीरामध्ये काही फरक पडतो का? काहीच पडत नाही. तैसा आकार हा आहाच भ्रंशी, वाचुनी वस्तू ते साचलीची असे, तेची बुद्धी झालिया विसुकुसे, कैसे नी आता. आता हा आकार शब्द आपल्याला आधी सुद्धा आला. 8व्या अध्यायामध्ये आधी त्यांनी फुटका, शरीराला फुटका आकार असं म्हटलंय. तीच उपमा इथे देतात, की समुद्रातल्या मडक्याप्रमाणेच आपल्या शरीराचा आकार, जेव्हा हा आकार नष्ट होतो, त्या आकारामधली जी वस्तू असते, इथे वस्तू म्हणजे आत्मा, वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे चैतन्य. शरीर जेव्हा नाश होतं, तेव्हा ते चैतन्य, त्याचा नाश होत नाही. ते चैतन्य नेहमीच असतं आणि शरीर गेल्यावर सुद्धा ते तसंच राहणार. तेची बुद्धी झालिया विसुकुसे कैसे नियात. अशी ज्याची बुद्धी तत्पर होते, मग त्याला भय कशाचं? कारण त्याचं जे मूळ स्वरूप आहे, ते अविनाशी मूळ स्वरूप आहे. ते शरीर गेल्यानंतर सुद्धा ते तसंच राहणार आहे. म्हणून या परी माते, अंतकाळी जाणत साथे, जे मोकलिती देहाते, ते मीची होती. ते म्हणतात, अशा बुद्धीनी जे अंतकाळी माझं स्मरण करून हा देह ठेवतात, ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. हे किती सोप्या पद्धतीने त्यांनी सांगितलं, की देह ठेवल्यानंतर सुद्धा आपण शब्द वापरतो देहांत, देहाचा अंत होतो. देहाचा अंत म्हणजे त्या माणसाचा अंत होतो का? आता हे कोणाला कळेल, की ज्याला खरोखर माहिती आहे, त्याला व्यवस्थित कळलेलं आहे, की माझं खरं स्वरूप काय आहे? माझं जे खरं स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे आणि देह स्वरूप हे नुसता माझा आकार आहे. हे ज्याला कळतं, त्यालाच हे कळेल. मग तिकडे अजून एक ते उदाहरण देतात. ते म्हणतात, की आयुष्य माणूस कसा जगतो, त्याच्यावरती त्याचा अंत कसा होतो किंवा अंतकाळी त्याला कुठली बुद्धी येते, हे खूप अवलंबून आहे. ते उदाहरण देतात, की समजा एका रानामध्ये असा एक भयभीत माणूस आहे आणि तो नुसता असा सैरावैरा धावत सुटला. तो कशासाठी धावतोय माहित नाहीये, पण घाबरलाय आणि खूप धावत सुटलाय आणि धावता-धावता अचानक त्याच्या समोर एखादी विहीर आली किंवा खोल खड्डा आला. तर काय होईल? त्या धावण्याच्या गतीने तो माणूस त्या विहिरीमध्ये पडतो. हे का होतं? कारण त्या धावण्याची गती इतकी असते आणि त्या माणसाचं लक्ष नुसतं धावण्याकडे असतं. तो अतिशय घाबरलेला असतो. त्याच्यामुळे त्याला थांबता येत नाही आणि तो विहिरीमध्ये पडतो किंवा त्या खड्ड्यामध्ये पडून त्याचा अंत होतो. पुढे म्हणतात, "तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची ये मेरे फार हो लागे." तेवी म्हणजे ह्या उदाहरणाप्रमाणे जे माणसाला आयुष्यभर ज्याची आवड असते, तीच आवड अंतकाली मरणाच्या वेळी तीच आवड अजूनही वाढते. ते आयुष्यामध्ये माणूस जी आवड जोपासतो, जी गोष्ट त्याच्या अंतःकरणात उतरलेली असते, तीच गोष्ट शेवटी त्याला मरणाच्या वेळी आठवते आणि उलट त्या आठवणीची जाणीव अतिशय वाढते. ते म्हणतात, "आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ." अंतकाळी ज्याला जी गोष्ट आठवते, तीच गती त्याला पुढे मिळते आणि शेवटी तुला जर माझ्याशी एकरूप व्हायचं असेल, तर अंतकाळी तुला माझं स्मरण करणं हा एकच त्याला उपाय आहे. आता इथे म्हणजे अंतकाळी माझं स्मरण करणं हा जर त्याला उपाय असेल, तर काही लोकं म्हणतील, "ठीक आहे, आम्ही आयुष्य जसं जगतोय तसंच जगू. जे काही आमचा प्रपंच चालू आहे, प्रपंचात जो आम्ही गुंतलेलो आहोत, ते सगळं करू." आणि मग शेवटी एवढं लक्षात ठेव, की जेव्हा अंतकाळ येईल, तेव्हा आपलं देवाचं स्मरण करू. हे आता इतकं सोपं आहे का? म्हणणं कदाचित सोपं असेल, पण ते करणं अतिशय कठीण आहे. त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजा विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये, कॉलेजमध्ये परीक्षा आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी त्याचा कसलाच अभ्यास केला नाही. वर्षभर काही अभ्यास केला नाहीये. एक पुस्तक वाचलं नाहीये. वर्गामध्ये शिक्षक शिकवताना त्याचं लक्ष नाहीये आणि मग परीक्षेचा दिवस उजाडतो. तेव्हा अशा मुलांचं काय होतं? ते वरती असे सीलिंगकडे बघतात, की हे प्रश्न म्हणजे काय? त्यांना काहीच कळत नाही. आजूबाजूला बघतात, की बाकीच्या लोकांना हे असं कसं जमतंय? हे प्रश्न वाचून हे याची उत्तरं देतायत. हे कसं जमतंय? अशा मुलाला, अशा विद्यार्थ्याला त्या प्रश्नांची उत्तरं कधीच आठवणार नाहीत. का? कारण त्यांनी त्याचा अभ्यास कधीच केला नाही. तर हा जो
प्रकार आहे तोच इथे माऊली सांगतात, की जर तुला मरणाच्या वेळेला माझी आठवण यायची असेल, तर तुला आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा लागेल. पुढे ते म्हणतात, "तू मनबुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाग." तू आयुष्यभर असा एक अभ्यास कर. तू जे जे काही बघतोय, जे जे काही ऐकतोय, त्या सगळ्यांमध्ये मी आहे. जे काही जे चैतन्य आहे, ते सगळं माझ्याचमुळे निर्माण झाले. तुझ्या चर्मचक्षूंनी जो तू या जगाचा आस्वाद घेतोयस, त्या जगामध्ये मी ओतप्रोत भरलेला आहे. तुझ्या अंतःकरणामध्ये तुला जी जाणीव होते, जे चैतन्य आहे, ते सुद्धा मीच आहे. तर तू अशा सगळ्या इंद्रियांनी जो ह्या प्रपंचाचा आस्वाद घेतोयस, तो हा प्रपंच माझ्यामुळे झालेला आहे. या सृष्टीमध्ये मी अतिशय सूक्ष्म रूपाने भरलेलो आहे आणि हे जे सगळे आकार दिसतात ते माझ्यामुळेच झाले. तर ही सतत भावना तू मनामध्ये त्याची जाणीव ठेव. अशी जाणीव निरंतर ठेवून तू संपूर्णपणे, अतिशय सरळपणे, स्वच्छपणे जर तू मन आणि बुद्धी मला अर्पण केलीस, तर तू माझ्या स्वरूपाला नक्कीच पावशील. नक्कीच तू माझ्याशी एकरूप होशील, हे मी तुला वचन देतो. हे माझी भाग. आता हे कोण वचन देत आहे? कृष्ण अर्जुनाला वचन देतात. कृष्ण म्हणजे काय? परब्रह्माचा सगुण अवतार. परब्रह्म सांगताय, की हे मी तुला वचन देतोय. आपण आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी अशा काही काही वचनांवरती विश्वास ठेवतो आणि आपल्या आयुष्याचे सगळे व्यवहार करतो. उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक देशामध्ये चलनाच्या नोटा असतात. भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्या नोटा छापते. बँक ऑफ इंग्लंड आहे UK मध्ये, अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह आहे. तर आपण त्या नोटांवर जर नीट बघितलं तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात. पण एक असं लिहिलेलं असतं, की मी वचन देतो. हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर किंवा त्या त्या बँकेचा जो मूळ माणूस असतो, तो हे लिहून देतं, की आय प्रॉमिस टू द बेअरर, की मी ही नोट घेणाऱ्याला वचन देतो, की हे पैसे मी त्याला देईन. हे त्याला हे वचन असतं. त्या वचनावर विश्वास ठेवून आपण सगळे व्यवहार करतो. नाहीतर त्या वचनाशिवाय त्या नोटेमध्ये आणि कागदाच्या तुकड्यामध्ये काहीच फरक नाही. ते वचन आहे त्या रिझर्व्ह बँकच्या गव्हर्नरचं, म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. इथे साक्षात परब्रह्म आपल्याला सांगतात, की ही माझी वाक आहे, मी तुला वचन देतो. त्याच्यावर विश्वास आपल्याला ठेवताच यायला पाहिजे. पुढे ते म्हणतात, की येणेची अभ्यासाचेची योगू, चित्तासी करिपा सांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. तर ह्या अशा वचनांवर विश्वास ठेवण्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल. अभ्यास कसा करावा लागेल, की आयुष्यभर प्रत्येक क्षणी तुला हा अभ्यास करायला लागेल. त्यांनी मग इथे अभ्यासाचं महत्व सांगितलं, की अशा अभ्यासाच्या योगाने तू चित्त आणि बुद्धी एकत्र कर. मनपूर्वक अभ्यास कर. आणि ह्या अभ्यासाची महती कशी आहे? आपण बघतो कितीतरी उदाहरणं तुम्ही वाचली असतील, की कोणी अपंग माणूस आहे. त्या माणसाने एव्हरेस्ट पादाक्रांत केलं. किंवा जगातली अजूनही शिखरांवरती चढली. तर अशा माणसांना काही शारीरिक कमतरता असते, पण त्यांच्यामध्ये अजून काहीतरी असतं. दुर्दम्य आत्मविश्वास असतो, जिद्द असते, शक्ती असते. म्हणून त्यांना आपण दिव्यांग म्हणतो. ज्यांच्यामध्ये अशा शारीरिक कमतरता आहेत त्यांना दिव्यांग म्हणतो. कारण त्यांच्यामध्ये अजूनही काहीतरी असतं, की त्याच्या योगाने असे अपंग लोक सुद्धा पर्वत चढू शकतात. पुढे ते म्हणतात, "तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावे मग शरीर राहू अथवा जाऊ." असा जर तू अभ्यास केलास, तर तुझ्या श्रद्धेने, तुझ्या विश्वासाने, आत्मविश्वासाने जर तू निरंतर अभ्यास केलास, त्याचा अभ्यास करत राहा आणि तू चित्ताला आत्म्याची आवड लावून घे. चित्तासी परमपुरुषाची मोहर. आणि अशी तू आवड लावत गेलास, मग हळू तुझा शरीरावरचा जो ओढा आहे, की हे शरीर म्हणजे मी, हा जो ओढा आहे, तो हळूहळू कमी होईल. आणि मग शरीर असलं किंवा नसलं, त्यांनी तुला काहीच दुःख होणार नाही. लावे मग शरीर राहो अथवा जावो. मग पुढे त्यांनी अजून एक उदाहरण दिलंय, की नदी. आपण बऱ्याचशा नद्या बघतो. नदीचा उगम अतिशय कुठेतरी दुर्गम प्रदेशात होतो. कदाचित अशा डोंगरांमध्ये होत असतो. त्या डोंगरांवरून मग ती छोटीशी नदी, छोटासा प्रवाह वाहत वाहत जाऊन बऱ्याच ठिकाणी त्या नदीमध्ये अजूनही पाण्याचे प्रवाह येऊन मिळतात. मग कुठे सपाट प्रदेशामध्ये येऊन त्या नदीच्या किनाऱ्यांवरती कदाचित गावं, शहरं वसली जातात.
ते नदीचं पाणी जेव्हा समुद्राला मिळायला येतं, तेव्हा त्या नदीला ओढा लागतो, त्या पाण्याला ओढा लागतो, की ते पाणी अतिशय वेगाने त्या समुद्रामध्ये येऊन मिळतं. त्यावेळेला त्या नदीला मागे काय झालंय त्याचा काहीच विचार नसतो किंवा त्याची काहीच काळजी नसते, की मी ज्या धबधब्यावरून जे पाणी आलंय तिकडे काय चालू असेल? माझ्या आजूबाजूला जी गावं बसली आहेत, तिकडे काय चालू असेल? ह्या कसलीच त्या नदीला जाणीव नसते. त्या नदीला फक्त जाणीव असते त्या समुद्रामध्ये मिळण्याची, समुद्रामध्ये एकरूप होण्याची. तशीच इथे ती ओवी आहे. ना ते समुद्राची होऊ न ठेवे, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले. म्हणजे त्या नदीला समुद्राशी एकरूप होण्याशिवाय तिच्या मनामध्ये काहीच नसतं. तसंच जेव्हा अंतकाळी जेव्हा देहांत होतो, देहाचा संग सुटतो, तेव्हा जर तू आयुष्यभर निरंतर जर माझं स्मरण ठेवलं असशील, तर काय होईल? चित्ताचे चैतन्य झाले. तुझ्या आत्म्याचं परमात्म्यामध्ये तुझं मिलन, ते मिलन होईल. जेथ यातायात निमाले घनानंदची. आणि मग तुझी जी जन्म मरणाची जी यातायात आहे किंवा जे प्रापंचिक सुख-दुःख आहे, प्रापंचिक जे तुझे व्यवहार चालले, त्याच्याबद्दल जी काळजी आहे, त्याच्याबद्दलचे विचार आहेत, ते सगळे आपोआप संपतील. तुझा आत्मा ज्या परमात्म्यामध्ये जर एकरूप झाला, तिकडे नुसताच परमानंद आहे. तिथे आनंदाशिवाय काहीच नाहीये. तिथे कुठलीही काळजी नाही, कुठलीही व्यथा नाही, कुठलंही दुःख नाही. मृत्यूचं खरं स्वरूप हे आहे, की आपण शरीर टाकून जे आपलं मूळ स्वरूप आहे, त्या मूळ स्वरूपामध्ये जाऊन एकरूप होणं. त्याच्यामुळे मृत्यूकडे बघण्याचा तो दृष्टिकोन बदल. आता हे सगळं वाचणं किंवा ऐकणं असं जरा सोपं वाटतं. पण ते आपल्याला सामान्य माणसाला, प्रापंचिक माणसाला आपण इतके प्रपंचामध्ये गुंतलेलो असतो. आपल्याला दृश्य वस्तूंचा इतका पगडा असतो. कारण जे काही आपण बघतो, जे काही जगतो, तेच सगळं आपल्याला खरं वाटतं. काही योगी माणसांना बऱ्याचशा अशा अशा गोष्टी जमतात. तर त्यांनी पुढे काही अशी उदाहरणं दिली. तया अव्यंग वाणिया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे. की असा जो योगी माणूस आहे, जो ज्ञानी माणूस आहे, तो काय करतो, असं जे अव्यंग जे ब्रह्म आहे, की जिकडे काहीच कमतरता नाहीये, निराकार, निरंतर, नित्य आहे. अशा ब्रह्माचं स्मरण एकाग्र चित्तेने करून आपल्या प्रयाणकाळी आपल्या पुढच्या प्रवासाची तयारी करतो. कशी तयारी करतो? बाहेरी पद्मासन रचनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. तो काय करतो, की बाहेरी म्हणजे शरीराला पद्मासन घालून उत्तर दिशेला तोंड करून बसतो. ही सगळी बाह्य अवस्था आहे. आतली अवस्था काय? की आयुष्यभर जे निष्काम कर्मयोगानी जे त्याला सुख मिळालंय, जे आनंद मिळाला, त्या आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे. जीवी सुख सोनी कर्मयोगाचे. पण त्याचं चित्त त्या आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे. आणि तो असा पद्मासन घालून उत्तर दिशेला तोंड करून बसलेला आहे. आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानेनी निघे ब्रह्मरंध्रा. आयुष्यभर जो योगाभ्यास त्यांनी केला आहे, त्या योगाभ्यासाच्या जोरावरती सुषुम्ना नाडीच्या मार्गाने आपण इडा, पिंगळा आणि सुषुम्ना अशा त्या नाड्या बघितल्या, तर सुषुम्ना ही मध्य मार्गातली अशी ती नाडी असते. त्या नाडीच्या मार्गे अग्निस्थानेनी निघे ब्रह्मरंध्रा. म्हणजे षटचक्रांचा जे भेदन आपण म्हटलेलं, तोच विषय इथे परत येतो, की अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत त्याचा प्रवास चालू होतो. त्याचा म्हणजे त्याच्या प्राणाचा, त्याच्या चित्ताचा प्रवास चालू होतो. तो जडा जडा ते विरवितू भूलतान माझी संचरतू जैसा घंटा नादू लयस्थू घंटेसीच होय. इथे ते काय म्हणतात, की असा जो एकाग्र चित्ताने माझ्या स्मरणामध्ये ब्रह्मरूपाच्या स्मरणामध्ये पद्मासन घालून बसलेला जो योगी आहे, तो हळूहळू आपलं प्राण आणि चित्त आपल्या डोळ्यांच्या भुवयांच्या मध्ये आणतो, तिकडे स्थिर करतो. आणि स्थिर करत करत पुढली पायरी काय, की आपण बघतो की देवळांमध्ये आपण जेव्हा घंटा वाजवतो, एकदा घंटा वाजवली की हळू हळू त्या घंटीचा जो आवाज असतो, त्या ज्या ध्वनिलहरी असतात, त्या हळूहळू कमी होतात आणि मग त्यांचा लय पावतो. तो लय कुठे पावतो? त्या घंटेमध्येच लय पावतो. जसा घंटेचा नाद त्या घंटेमध्येच विरून जातो, तसाच ह्या माणसाचा प्राण आणि चित्त जेव्हा तो भ्रुकुटीमधून आणून एकाग्र चित्तेने बसतो, तिथेच त्या प्राणाचा तो लय करतो. का झाकलीये घटीचा दिवा नेणीचे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. समजा एका मडक्याच्या खालती दिवा ठेवलाय, तो दिवा त्याच्यावर मडकं ठेवल्यानंतर
तो कधी जातो, ती वात कधी जाते, हे कोणालाच कळत नाही. त्याप्रमाणे तो देह ठेवून कधी जातो, हे कोणालाच कळत नाही. अशा पद्धतीने ब्रह्माकाशामध्ये त्याचा प्राण विलीन होऊन जातो. तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुषन ऐसे नाम, ते माझे निजधाम होऊनी टाके. आणि मग काय होतं, जेव्हा त्याचा प्राणवायू ब्रह्माकाशात विलीन होतो, कुठे विलीन होतो? तो केवळ परब्रह्म, तो परब्रह्मामध्येच विलीन होतो. ज्याला परमपुरुष असंच नाव आहे. म्हणजे अशा परब्रह्माला परमपुरुष असं नाव आहे. आणि त्या ठिकाणी येऊन तो मिळतो आणि त्याला काय म्हणतात? त्याला निजधाम म्हणतात. हा निजधाम पण अतिशय सुंदर शब्द आहे. इथे माऊली काय म्हणतात, की तो गेला कुठे नाही, तो उलट निजधाम स्वतःच्या घरीच. हे घर कसं आहे, की हेच आपलं हक्काचं घर आहे. म्हणजे या शरीरामध्ये राहतो ते आपलं भाड्याचं घर आहे आणि हे भाड्याचं घर सोडून असा माणूस जेव्हा हक्काच्या घरी येतो, त्यालाच निजधाम म्हणतात, त्यालाच परब्रह्म म्हणतात, त्यालाच परमपुरुष म्हणतात. आता ही किती सुंदर वर्णन आहे, की पहिल्यांदी अशा माणसाला, या योग्याला मरणकाळ जवळ आला आहे, प्रयाणकाळ जवळ आला हे कळायला पाहिजे. आणि मग कुठलीही घाई, गडबड, भीती न होता पद्मासन घालून, स्मरण करून शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. हे खरोखर म्हणजे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडे आहे. ह्याला बराच अभ्यास लागतो. बराच आयुष्यभरचा अभ्यास लागतो, पुण्याई लागते. जेव्हा मी या अशा ह्या ओव्या वाचतो या अध्यायामध्ये, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर नेहमी माऊलींच्या समाधीचं वर्णन येतं, की माऊलींनी खरोखर अशीच समाधी घेतली असेल. म्हणजे हे प्रत्येक ओवीमध्ये जे काही वर्णन केलंय, त्याच अवस्थेमध्ये माऊलींनी देह ठेवला असेल. आणि त्याच्यामुळे आपण त्याला संजीवन समाधी म्हणतो, की त्यांनी देह ठेवला, पण त्यांचं जे चैतन्य आहे ते नेहमीच आहे, ते संजीवन आहे. संजीवन कसं आहे? या परब्रह्मासारखं संजीवन आहे. तर हे झालं योगी माणसांच्या किंवा त्यांच्या समाधीचं किंवा ते देह कसा ठेवतात याचं वर्णन. आता सामान्य माणसाचं कसं होतं? बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या घरी अप्लायन्सेस वगैरे बिघडले, तेव्हा मी एका कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं होतं. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणजे असाच गरीबच साधारण परिस्थितीमधला होता आणि अगदी लहान वयापासून त्यांनी अशा सगळ्या गोष्टी अप्लायन्सेस रिपेअर करायचं किंवा अशा गोष्टी शिकून घेतल्या. तर तसा 60तला माणूस तो आला घरी, तेव्हा आम्ही असंच गप्पा मारत होतो. तर त्याची आई 90तली त्याची आई बरेच वर्ष आजारी होती आणि त्यावेळेला बोलवण्याच्या आधीही माझी आणि त्याची अशीच ओळख होती. त्याच्यामुळे आम्ही मध्ये-मध्ये बोलत राहायचो. मग त्याची आई आजारी होती हे माहिती होतं. तर जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा तो म्हणाला, की म्हणजे त्यांनी बोलता-बोलता सांगितलं, की माझी आई वारली म्हणून. नंतर त्यांनी सांगितलं, की माझा जो भाऊ आहे, मोठा भाऊ आहे, तो पडला आणि मग त्याच्या हिपचं ऑपरेशन होतंय. त्याच्यामुळे अशा बऱ्याचशा कठीण प्रसंगात जातोय असं मला वाटलं. त्याचं जेव्हा बोलणं ऐकत होतो, तेव्हा त्यांनी अशी 2-3 वाक्य त्यांनी सांगितली, की आपण म्हणतो, की माणसाचं जसं वय होतं, तसं शारीरिक व्याधी वाढतात. म्हणजे वार्धक्य आणि अशक्तपणा याची कुठेतरी आपण सांगड घालतो. तो बोलता-बोलता मला काय म्हणाला, की "यू रिअली हॅव टू बी टफ टू गेट ओल्ड." म्हणजे म्हातारं होण्यासाठी तुम्हाला खूप टफ असायला पाहिजे. तुम्हाला खूप मजबूत असायला पाहिजे. ज्या पद्धतीने किंवा ज्या योगाने माणूस त्याचं वय वाढत चाललंय, त्याला वार्धक्य आलंय. याचा अर्थ काय, की तो मजबूत होता, तो स्ट्रॉंग होता, तो टफ होता म्हणून तिथपर्यंत आला. म्हणजे वार्धक्य आणि अशक्तपणा किंवा व्याधी हे जी आपल्या डोक्यामध्ये सांगड असते, ती चुकीची आहे. तिथून त्या संवादानंतर माझ्या डोक्यामध्ये जेव्हा असा वार्धक्याचा विचार येतो किंवा जसं वय वाढत जातं. वय वाढतं याचा अर्थ तो माणूस किंवा स्त्री अतिशय मजबूत आहे. ती स्ट्रॉंग आहे, टफ आहे म्हणून इथपर्यंत आली. तर हा एक छान विचार होता. दुसरा एक तो म्हणाला, की "लाईफ इज इंटरेस्टिंग, बट नो वन गेट्स आउट अलाइव्ह." हा पण एक शब्दांचा खेळ आहे, की आयुष्य सुंदर आहे, पण याच्यातून कोणी जिवंतपणे बाहेर पडू शकत नाही. म्हणजे समजा आयुष्य नावाचं एक शहर आहे. किती छान आहे. त्याचं नावच आयुष्य आहे. त्याचं नावामध्ये जीवन आहे. पण तिथून कोणी जिवंतपणे बाहेर पडू शकत नाही. आपण असं कधी मृत्यूचा जो विचार करायला आपण खूप असं पुढे-मागे करतो किंवा बऱ्याच लोकांना आवडत नाही किंवा नकोसं वाटतं. पण त्यांनी जेव्हा सांगितलं, की ठीक आहे, हे आयुष्य आहे, पण जे काही आहे ते इथे यथेच्छपणे आपण त्याचा उपभोग घ्यायचा. कारण इथून जिवंत कोणीच बाहेर पडू शकणार नाही. तर त्या 2 अशा गोष्टींमुळे माझं हे बऱ्याच असं विचारमंथन झालं
आणि तसं करत करत मग पुढे मी माझ्या डायरीमध्ये एक वाक्य लिहून ठेवलं. लाईफ इज ब्युटिफुल, लाईफ इज मीनिंगफुल बिकॉज देर इज सर्टन्टी ऑफ डेथ अँड अनसर्टन्टी ऑफ हाऊ, वेन अँड वेअर इट विल हॅपन. म्हणजे आयुष्य खूप अर्थपूर्ण आहे आणि आयुष्य खूप सुंदर आहे. का? कारण आयुष्याचा शेवट आहे आणि शेवट गॅरंटेड आहे. शेवट नक्की आहे, त्याची शाश्वती आहे. प्रत्येकाला शेवट आहे, प्रत्येकाच्या आयुष्याला शेवट आहे. ही शाश्वती आहे. आणि दुसरं अशाश्वत काय, की कोणालाच माहित नाहीये, की हा शेवट कसा होणार आहे, कुठे होणार आहे आणि कधी होणार आहे, हे काहीच माहित नाहीये. आता थोडा विचार करा, जी सर्टन्टी आणि अनसर्टन्टी ते जरा उलटं केलं, की समजा कोणाला अगदी नक्की गॅरंटेड सांगितलं, की बाबा तुझा मृत्यू बुधवारी होणार आहे, गाडीमध्ये होणार आहे. असं जर सांगितलं, तर तो माणूस बुधवारी कधीतरी गाडीमध्ये बसेल का? तो अव्हॉइड करेल. जितकं होऊ शकेल तितकं तो अव्हॉइड करेल. मग बऱ्याचशा गोष्टी त्याच्या चुकतील किंवा समजा बुधवारी कुठे अगदी अगदी चांगल्या ठिकाणी जायचंय, गाडीने जायचंय. त्याचं ते चुकेल. अशा बऱ्याचशा गोष्टी राहतील. किंवा कोणाला सांगितलं, की तुला बाबा मरणच नाही. आपण म्हणतो, की चिरंजीवी काही लोकं आहेत. तर मी कधी-कधी विचार करतो, की खरोखर असं जर वरदान मिळालं, तर ते खरोखर वरदान आहे का? की शाप आहे? आपण संपूर्ण आयुष्य घालवलं. आपल्या आपण ज्यांच्याबद्दल आपली जी माणसं आहेत, मित्र आहेत, नातेवाईक आहेत, जी काही अगदी जवळची माणसं आहेत, ती हळू-हळू काळाच्या पडद्यामागे जातील. पण आपण तसेच आहोत. मग शरीराचं वार्धक्य वाढेल. ते पुढे, पुढे, पुढे जात राहील. मग पुढे काय? म्हणजे आयुष्य जगण्यासाठी कुठल्या कारणासाठी आयुष्य ते जगायचं? देअर इज सर्टन्टी ऑफ डेथ म्हणजे शेवट आहे. त्याच्यामुळे आयुष्य खूप सुंदर आहे. म्हणून त्याच्यामुळे आयुष्याला अर्थ आहे. म्हणून आपण कधी मरण येणार आहे, कसं येणार आहे, हे माहीत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला आपल्यामध्ये इच्छा असतात, आकांक्षा असतात, आशा असते. आपण हे करू, ते करू आणि ती जी प्रेरणा असते, ती मरण आहे त्याच्यामुळेच ही प्रेरणा मिळते. तर इथे पुढे अर्जुनाला अशी शंका येते, की एवढ्या सगळ्या लगबगीमध्ये, की आता मरणाची वेळ आली आहे आणि एवढा सगळा दृश्य स्वरूपाचा पगडा आहे. तर त्याच्यातून मी हे स्मरण कसं ठेवणार? अर्जुन प्रश्न विचारायच्या आधी कृष्ण म्हणतो, "तेथे अर्जुना जरी विपाय, तुझ्या जीवी हना ऐसे जाय, ना हे स्मरण मग होय, कायसया वरी अंती." की ते म्हणते, "अर्जुना तुला कदाचित अशी शंका येईल, की जेव्हा माणसाचा अंतिम काळ जवळ येईल, तेव्हा माझं स्मरण कसं होईल?" कारण इतकी लगबग असते. आपण बघतो, की आपल्याला साधं आपण कुठे ट्रेननी कुठल्या बाहेरगावी जात असू, तर केवढी गडबड असते, केवढी घाई असते. स्टेशनवर आल्यावर बरेचसे असे प्रश्न असतात. अरे, घरी गॅस बंद केला का? घरी कुलूप लावलं का? याची चावी माझ्याकडे नाहीये. चावी तुझ्या पर्समध्ये आहे. मग जेव्हा बॅगेमध्ये नाही, नाही, अहो चावी तर शेजाऱ्याने दिली आहे. सामान सगळं आलंय का? आपला डबा कुठे येणार आहे ट्रेनचा? तिकडे बरोबर उभं आहे की नाही? आतमध्ये गेल्यावर काही जागा मिळेल की नाही? असे हजारो प्रश्न. साधं ट्रेनमध्ये बसण्यासाठी आपली एवढी लगबग होते. तर इथे जीव सोडायचा आहे, म्हणजे हा शरीर सोडायचा आहे, तर माणसाची किती लगबग होत असेल, किती कासावीस होत असेल. तर अर्जुनच्या मनामध्ये हीच शंका येते आणि तो प्रश्न विचारायच्या आधीच कृष्ण त्याला म्हणतो, की अशी तुला शंका येईल. पण ते म्हणतात, "तरी का ऐशी ध्वनी, जणे थारा देशी हो मनी, पै नित्य सेविला मी निदानी सेवकू होय." अशी शंका तुझ्या मनामध्ये येईल, पण अशा शंकेला तू मनामध्ये अजिबात थारा देऊ नकोस. का? कारण पै नित्य सेविला आम्ही निदानी सेवकू होय, की माझ्या भक्ताच्या अंतिम समयी मी त्याची सेवा करतो. तर हे पण किती महत्वाचे शब्द आहेत. साक्षात परमात्मा सांगतोय, की माझ्या भक्तांची सेवा, त्यांच्या अंतसमयी सेवा मी करतो. मी त्यांचा सेवक बनतो. पै रंकू एक आडलेपणे, काकुळती अंती धावा गा धावा म्हणे, तरी तयाची एक ग्लानी धावणे, काय न घडे मज. ते म्हणतात, अरे एका साध्या गरीब माणसांनी जर संकट समयी माझा जर जो धावा करतो तो माणूस, देवा मला येऊन वाचव, अशा माणसाला सुद्धा मी त्याच्या संकटातून त्याची सुटका करण्यासाठी धावून जातो. मग भक्तांना जर अशी दशा आली, की त्यांना माझा धावा करायला लागला, तर मग त्यांनी भक्तीचा त्रास का करून घ्यावा? त्याच्यामुळे त्यांनी न बोलवता सुद्धा मी जातो. पुढे ते म्हणतात, "ते ऋणवैपण देखोनी अंगी, मी आपुला याची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी." जेव्हा माझे भक्त माझं स्मरण करतात, माझी भक्ती करतात, तेव्हा काय होतं? माझ्यावर ऋण चढतं, माझ्यावर त्यांचे उपकार असतात. त्या उपकारातून उतराई होण्यासाठी त्या भक्ताचा जेव्हा ते शरीर त्याग करतात, त्यांच्या अंतिम समयी मी येऊन त्यांची सेवा करतो. कशी सेवा करतो त्याचं त्यांनी पुढे वर्णन केलं.
देह वैकल्याचा वारा जणे लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुये तयाते. ते म्हणतात अशा भक्ताचे जेव्हा अंतिम समय येतो, जेव्हा शरीर अतिशय थकलेलं असतं, शरीराला व्याधी असतील, शरीराला अजूनही काही त्रास असेल, तर ह्या शरीराच्या ग्लानीचा माझ्या लाडक्या भक्ताला त्रास होऊ नये म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवतो. आत्मबोधाच्या पिंजरा म्हणजे तुझं जे खरं स्वरूप जे आहे, आत्मस्वरूप आहे, ती जाणीव. वरी आपुलिया स्मरणाची वाहिली, हिवा ऐसी करी सावली, ऐसेनी नित्य बुद्धी संचली, मी आणि तयात. ते म्हणतात असा पिंजऱ्यामध्ये ठेवल्यावर मी माझ्या स्मरणाची थंडगार सावली त्याच्या पिंजऱ्यावर टाकतो. किती सुंदर ती असं आपण जर दृश्य बघितलं, की आत्मबोधाच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलाय. पिंजऱ्यावरती भगवंताच्या स्मरणाची सावली, शांत सावली टाकली. आणि मग अशी ज्याची बुद्धी माझ्या स्मरणामध्ये निरंतर होत जाते. मग काय होतं? मी माझ्या माणसाला सुखरूप आणतो. ह्या ज्या ओव्या जेव्हा नेहमी मी ऐकतो, तेव्हा एकच उपमा माझ्या डोळ्यासमोर येते. आई आणि लहान मूल. आपण बघतो, की लहान मूल समजा झोपेतून उठलं पाळण्यामध्ये आहे, तर डोळे उघडून जेव्हा बघते, तेव्हा समोर काहीच दिसत नाही. थोडासा जीव त्याचा कदाचित कासावीस होत असेल आणि काहीच मला ओळखीचं काहीच दिसत नाही. मग जेव्हा त्याची आई समोर येते, तेव्हा कशी डोळ्यामध्ये चमक येते. त्याच्या चेहऱ्यावर हास्य येतं. किती गोड हास्य येतं आणि मग त्याच्या हातापायांची हालचाल चालू. तेवढ्यात जर आईने हात जवळ केले, तर त्या मुलाला वाटतं की ह्याच्यापेक्षा सुखाची कुठलीच गोष्ट नाही आणि मूल हात वर करून मग शेवटी आई त्याला घेते. आईच्या कुशीमध्ये जाऊन ते मूल अतिशय शांतपणे राहतं. आईच्या कुशीत मूल जसं शांत असतं, जसं आनंदी असतं, तसंच माऊली इथे वर्णन करतात, की भगवंत भक्ताला अंतिम समयी कसं जवळ करतात. तर जसं आई आपल्या लहान मुलाला जवळ घेते, कुशीत घेते, तसं भगवंत आपल्या भक्ताला जवळ करतात. म्हणून देहांतीची साकडे, माझिया कहीची न पडे, मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. किती सुंदर शब्द आहेत, की अशा भक्ताला त्याच्या देहांताच्या समयी कसलाच त्रास होऊन देत नाही. माझिया कहीची न पडे. माझ्या भक्ताला मी त्रास होऊन देत नाही. पुढे मी आपुलिया ते आपुलीकडे सुखेची आणि. अशा माझ्या माणसाला, आपल्या माणसाला मी सुखाने माझ्याकडे आणतो. ह्या ओव्या समजल्या, ह्या ओव्या आपल्या वृत्तीमध्ये भिनल्या, की मरणाकडे बघण्याची संपूर्ण दृष्टी बदलून जाईल आपली. पुढे ते म्हणतात आणि भक्ता तेरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अवेरू करिता काही वियोग ऐसा न वाटे. आणि ही मी तर असा सुखरूप आणतोच, पण त्या भक्ताची पण कशी अवस्था असते. त्या भक्ताला त्याच्या देहावरती काही विशेष प्रेम नसतं. त्याच्यामुळे तो देह सोडून जेव्हा त्याचा आत्मा माझ्याकडे येतो, तेव्हा त्याला असा वियोग होतो असं काहीच वाटत नाही. ते जे लहान मूल जेव्हा आईच्या कुशीत जातं, तेव्हा त्या लहान मुलाला असं काहीच वाटत नाही, की आपण काहीतरी पाळणा सोडतोय किंवा काहीतरी सोडतोय. त्याला ओढ फक्त असते आईच्या कुशीत जायची. पुढे आता या अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग. त्याच्यामध्ये शेवटी त्या अक्षर ब्रह्म या शब्दाचा अर्थ काय ते सांगतात, की जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मनबुद्धी न सापडे मनोविनिया. की हे ब्रह्म कसं आहे, की त्याला समजा आपण अव्यक्त, अव्यक्त म्हणजे ते दृष्टीला दिसत नाही. असं जे त्याला अव्यक्त म्हटलं कौतुकाने, तरी सुद्धा त्याची स्तुती होते किंवा जास्त काहीतरी म्हणतो असं वाटत नाही. जे मन आणि बुद्धीला कधी सापडत नाही. आणि आकारा आलिया जयाचे निराकारपण न वसे. ते जेव्हा आकाराला येतं, म्हणजे जेव्हा चैतन्य शरीरामध्ये येतं आणि मग आकार दिसतो, तरी सुद्धा त्याचा निराकारपण आहे, ते कधी कुठेच जात नाही. निराकारपण आहे तसंच राहतं. आकार लोपे न विसचे नित्यता गा. आकार जरी नष्ट झाला, शरीर जरी नष्ट झालं, तरी त्या परब्रह्माची नित्यता आहे तशीच आहे. निराकार आहे, नित्य आहे. म्हणून अक्षर जे म्हणिसे, तेवीची म्हणता बोधूही उपजे, जया परवता पैसू न देखिजे, या नाम परमगती. की असं जे आहे, निराकार निरंतर आहे, त्याच्यामुळे ह्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर म्हणजे कधीच त्याचा नाश होणार नाही, कधीच ते पुसलं जाणार नाही. त्याच्यामुळे त्याला अक्षर म्हणतात आणि ह्या शब्दामध्येच त्याचा बोध उत्पन्न होतो. आणि अशा परमब्रह्माच्या पलीकडे काहीच नाहीये. त्या गतीच्या पुढे कुठलीच गती नाहीये. त्याच्यामुळे त्याला परमगती असंही नाव. हे जर तुला एकदा कळलं, की परब्रह्माचं स्वरूप काय, तुझं स्वरूप काय, देह स्वरूप काय आणि आत्मस्वरूप काय, चांगली गोष्ट काय आणि वाईट गोष्ट काय, हे एकदा तुला कळलं, मग पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होत राहतील. जो विष अमृत ओळखे, तो अमृत काय सांडू शके, तेवी जो उजू वाट देखे, तो अवाटा न वसे. कदाचित मी ह्या ओळीबद्दल आधीही बोललो असेन, पण आपण
रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा ही खूप ओवी वापरू शकतो. याचा अर्थ वापरू शकतो, की एकदा आपल्याला चांगलं किंवा वाईट हे कळलं, विष आणि अमृत काय आहे ते कळलं, तर मग कोणीतरी विषाच्या मागे लागेल का? आपण अमृताच्याच मागे लागू. तसंच एकदा जर तुला चांगलं आणि वाईट कळलं, चांगली वाट काय आहे, वाईट वाट काय आहे हे कळलं, तर मग तू वाईट वाटेला कधीच जाणार नाहीस. त्याच्यामुळे देहस्वरूप जो मी आहे, हा जो भ्रम आहे तो सोडून तू आत्मस्वरूप आहेस या योग्य वाटेला तुला आण. आणि त्याचं किती महत्व आहे ते सांगतात. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेतची पिकले, की तपदानाचे जोडले सर्वस्व हनजे. की समजा कोणी वेदांचा संपूर्ण अभ्यास केला, अतिशय पंडित झाला, त्याला सगळं ज्ञान मिळालं किंवा कोणी यज्ञ केले, कोणी तप केले, कोणी दान दिलं. असं करून करून भरपूर त्यांनी पुण्य कमवलं. पुण्याचं शेत पिकवलं. तया आगवा पुण्याचा मळा, भार आतवनी जया ये फळा, ते परब्रह्म निर्मळा, साठी न सरे. असा पुण्याचा जरी मळा असेल, पण त्या माणसाला जर परब्रह्म, निर्मळ परब्रह्म हे म्हणजे काय, हे जर कळलं नाही, तर बाकी सगळं व्यर्थ आहे. आपण बघितलं की अध्यायाची सुरुवात 7 प्रश्नांपासून होते. पहिला प्रश्न आहे ब्रह्म आणि शेवटी ते ब्रह्म, अक्षर ब्रह्म म्हणजे काय हे सांगतात. त्याचं महत्त्व सांगतात आणि असं सांगत सांगत आपला हा अध्याय इथे संपतो. या अध्यायामध्ये म्हणजे जो शेवटचा जो प्रश्न आहे, की मृत्यू समयी भगवंताचं स्मरण कसं ठेवावं आणि मग त्याच्याशी एकरूप कसं व्हावं? हा मला वाटतं खरोखर एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नांवरून आपण बऱ्याचशा आपल्या आयुष्यामध्ये तो विचार करून मरणाकडे बघण्याची आपली दृष्टी आपण बदलू शकतो. बऱ्याचशा ओव्यांमधून असं कळतं, की मरण म्हणजे काही असं कुठे सोडून जायचं नाही. माझे माहेर पंढरी, की आपण कुठे ह्या भाड्याचं घर सोडून आपल्या हक्काच्या घरी चाललोय. असं जर मरणाकडे बघितलं, तर खरोखर बराचसा दृष्टिकोन बदलेल. तर एक हा अध्याय संपवायच्या आधी मंगेश पाडगावकरांची एक सुंदर कविता आहे याच विषयाबद्दल. त्यातल्या मी काही ओळी वाचून दाखवतो आणि मग हा अध्याय संपवेल. त्या कवितेचं नाव आहे गाणं जगण्याचं. मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? फुलायच्या प्रत्येक क्षणी नासून जायचं. सुकून जाणार म्हणून फुल फुलायचं थांबतं का? फुलून येते संध्याकाळ, रंगांची बाधा होते. निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल म्हणून कोणी भुलायचं थांबतं का? ठुमरीच्या अंगाने झरा जेव्हा वाहू लागतो, लाल केशरी सरगम जेव्हा फांदीवरून गाऊ लागतो, जडून जाणार म्हणून झाड झुलायचं थांबतं का? येणार असेल मरण तेव्हा येऊ द्यावं, जमलंच तर लाडाने जवळ घ्यावं. हिरवं हिरवं रोप कधी रुजायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबतं का? तर असो, आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आपण आजच्या अभ्यास वर्गाची पसायदानाने सांगता करूया.